आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक आहेत। प्रत्येक जण दावा करतो की मी या पक्षाची उमेदवारी घेईन किंवा मला मिळणार आहे। कार्यकर्ते पण दावे तसे करत आहेत। नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आहे, नेमकी पक्षाची आणि त्यांच्या उमेदवाराची भूमिका काय आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपण माजलगाव तालुक्यातल्या दिंदुर्ड या गावामध्ये आहोत। तर दिंदुर्ड मधले एक तरुण कार्यकर्ते सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या नेत्याची नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांच्या नेत्याला उमेदवारी त्यांच्या ज्या पक्षाची पाहिजे ती उमेदवारी नेमकी का मिळणार आहे। आपण सर्वप्रथम या ठिकाणी अशोक करे आहेत, जे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की माजलगाव मतदारसंघामध्ये नेमकं चित्र काय आहे आणि नेमकी उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे। चित्र काय आहे ते काही सांगता येणार नाही, परंतु पंकजाताई मुंडेंचा जो काही आदेश, जो काही निर्णय असेल तो आम्हाला अंतिम मान्य असेल, याच्यापेक्षा दुसरा काही निर्णय नाही। त्यानंतर या ठिकाणी आहेत अखिल सय्यद, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांची भूमिका, त्यांच्या नेत्याबद्दलचं त्यांचं मत काय आहे। आदरणीय प्रकाश दादा हे माजलगाव तालुक्यातले चार टर्म आमदार राहिलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे सुंदरराव साहेब सोळंकेचा आशीर्वाद होतं। आजही माजलगाव तालुक्यामध्ये धारोल तालुका असेल, वडवणी तालुका असेल, एकही असं गाव नाही किंवा तांडा वस्ती नाही जिथं प्रकाशदादा सोळंके पोहोचले नाहीत। आणि त्यांची जमेची बाजू हे जयसिंग भाईंना खूप मदत होणार आहे, कारण की धैर्यशील काका असतील, प्रकाशदादा सोळंके असतील, यांचं काम हे अख्ख्या तिन्ही तालुक्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। आणि विशेष म्हणजे प्रकाशदादा सोळंके यांनी पंकजताई यांना निवडून आणण्यासाठी खूप मोलाचं योगदान केलेलं आहे। मला सांगा, विद्यमान आमदार प्रकाश सोळंके आहेत, खरंच प्रकाश सोळंके यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघात विकास केलेला आहे का? कसलाही विकास केलेला नाही। या ठिकाणी माजलगाव मतदारसंघामध्ये जेवढा काही विकास झालेला आहे तो पूर्णपणे भकास आहे। याच्यामध्ये प्रकाश सोळंकेच नाही तर याच्या अगोदर आलेले भाजपाचे आर.टी. देशमुख यांनीही कसल्याही पद्धतीचा विकास केलेला नाही। आणि या सगळ्या राज्यामध्ये जो पक्षांचा बट्ट्याबोळ चालू आहे, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, यांचे दोन दोन गट पडून हे कोणता नेता कोणापाशी आहे आणि कोण कोणापाशी आहे याच्या सगळ्यांना सोडून आपण त्या सगळ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। फक्त यांचं काम एकच राहिले, फक्त आपली आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, जनतेचं कुणालाच काही देणं घेणं नाही। हे सुनील वाहुळकर होते, त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आणि माजलगाव मतदारसंघात प्रकाश सोळंके यांनी विकास केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांच्या म्हणण्यानुसार खरंच प्रकाश सोळंके यांनी विकास केला नाही? ते जे म्हणले ते एकदम बरोबर आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर खेड्यापाड्यामध्ये तुम्ही कुठेही जा, आजही रस्त्याची किती दयनीय अवस्था आहे। लोकांचा रोजगाराचा खूप मोठा प्रश्न या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आ करून उभा सर्वांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे यापुढे देखील या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार होईल त्या आमदाराने या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांसाठी काम केलं पाहिजे, रस्त्यासाठी काम केलं पाहिजे, सुशिक्षित तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी काम केलं पाहिजे। परंतु आतापर्यंत माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचं ते काम झालेलं नाही। त्यामुळे या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यानंतर एक चांगला सर्व मतदारसंघाची काळजी घेणारा नवीन चेहरा माजलगाव मतदारसंघाला मिळाला पाहिजे अशी। माजलगाव मतदारसंघामध्ये नेमका उमेदवार किंवा नेमका आमदार कोण व्हावा असं तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय की महायुतीकडून आमचे दिंडोरचे भूमिपुत्र माननीय श्री ओमकारजी शेटे साहेब यांना तिकीट महायुतीनं द्यायला पाहिजे, कारण त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षेचं अध्यक्ष असताना त्यांनी भरपूर माजलगाव मतदारसंघामध्ये पेशंटचे कामं केलेले आहेत। आणि आता बी आयुष्यमान भारतचे ज्यावेळेस प्रमुख झालेत त्यांनी जागोजाग कॅम्प घेऊन आणि आयुष्यमान भारतमध्ये त्यांनी चांगले काम केलेले आहेत। प्रकाश शेटे यांना उमेदवारी महायुतीने दिली पाहिजे आणि खरोखर त्यांचं काम पण चांगलं आहे, त्यामुळे पक्षाने त्यांचा विचार करावा असं त्यांचं मत आहे। माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार नेमका कोण व्हावा असं तुम्हाला काय वाटतंय नेमकं याबाबत? रमेश साडसकर। बरं, कशामुळे, नेमकं कारण काय? फ्रेश चेहरा आहे। फ्रेश कसं? गेल्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली ना, फ्रेश कसं होईल? गेल्या वेळेस पडले होते ना, यावेळेस येतील, काम चांगले त्यांचे। असं सांगितलं जातंय की माजलगाव मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी राहील, नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? राहील ना, जरांगे पाटील जे सांगतील तेच आमदार होईल माजलगाव मतदारसंघामध्ये। जरांगे फॅक्टर प्रभावी राहील? प्रभावी राहील। माजलगाव मतदारसंघामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे दुरंगी लढत होईल असं सर्वांचं म्हणणं आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? या ठिकाणी दुरंगी लढत होणार नाही, या ठिकाणी चौरंगी लढत होऊ शकते। कारण की भाजपचे कार्यकर्ते हे प्रकाश दादा सोळंके यांचं काम करणार नाहीत। महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये एक संघ तिन्ही पक्ष नाहीत। जो उमेदवार चांगला असेल त्याच्या पाठीशी उभा राहणारे प्रत्येक कार्यकर्ते, एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत। त्यामुळे या एक दुहेरी लढत न होता यामध्ये वंचित बहुजन आघाडीची
भूमिका ही निर्णायक असेल आणि वंचित बहुजन आघाडी जो उमेदवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देतील त्याच्या पाठीशी ओबीसी असेल इथला मराठा असेल ते ताकदीनिशी उभा राहणार आहे, कारण की त्यांची भूमिका ही रोखठोक आहे आणि बाकीच्या पक्षाची भूमिका जी ती संभ्रमातली भूमिका आहे. माजलगाव मतदारसंघामध्ये नेमका आमदार कोण व्हावा असं तुम्हाला वाटतंय? नेमका चेहरा कोणता माजलगाव मतदारसंघाला आवश्यक आहे? आतापर्यंत जे आमदार झाले ते प्रकाशदादा सोळंके असतील किंवा आरटी देशमुख असतील यांच्यापेक्षाही दुसरे अनेक लायक उमेदवार या माझ्या सभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे यांना सोडून जो कोणी नवीन उमेदवार होईल किंवा आमचा जर विचार केला तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा युवक जिल्हाध्यक्ष राहतेने आमची युती ही आदरणीय शरद पवार साहेब यांची जी राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्या पक्षाचा आम्ही ओके. आता माझ्या बरोबर आहेत रंगनाथ सोळंके. त्यांना विचारूया की नेमकं माजलगाव मतदारसंघामध्ये खरंच प्रकाश सोळंके यांनी विकास केला आहे की नाही. आपण सांगा की प्रकाश सोळंके यांनी खरंच विकास केला आहे की नाही, काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? प्रकाशदादा सोळंकेने माजलगावमध्ये बऱ्यापैकी महायुतीचं सरकार आल्यापासून विकास आणि माजलगाव मतदारसंघामध्ये कामं भरपूर दिलेली आहेत. आपण भाजपचे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी सुद्धा राहिलेले आहात. नेमकं आता या महायुतीच्या जी काही महायुती आहे, महायुतीमध्ये अजित पवार गटाला ही जागा आहे. जर अजित पवार गटाचा उमेदवार या ठिकाणी असेल तर आपण त्यांचं काम करणार का? त्यांना निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान करणार का? आपण म्हणजे पक्ष. हे बघा, भारतीय जनता पार्टी हा विचारावर चालणारा पक्ष आहे. आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून ते आता लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत हा पक्ष पुढे नेण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वप्रथम पार्टीला विनंती करणार आहोत की जर पार्टी ही जागा अजितदादा गटाला देणार असेल तर अजितदादांना त्यांनी विनंती करावी की उमेदवार बदलावा. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आजचे जे रनिंग आमदार आहेत ते निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत. त्यामुळं अजितदादांनी एक उमेदवारी जर त्यांनी बदलली तर आमची त्यांना विनंती असणार आहे की ते जो महायुतीचा उमेदवार असेल तो निवडून आणण्यासाठी आम्ही यथाशक्ती प्रयत्न करणार आहोत. दुसरी बाजू अशी आहे की वरिष्ठ पातळीवर आणखी एक प्रयत्न चालू आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा कशी सोडून घेण्यात येईल. आणि भारतीय जनता पार्टीला ही जागा जर सोडून घेण्यात आली, कारण जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असतो तो 288ला गृहीत धरून असतो, मग दुसरी कुठेही एखादी जागा देऊन जर भारतीय जनता पार्टीला ही जागा, कारण हा माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ही जागा सोडून घेता येईल का? आणि भारतीय जनता पार्टीला जर ही जागा सुटली तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनानुसार या दिंडूरचे भूमिपुत्र ज्यांनी आयुष्यमान भारत मिशन योजनेचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी आमची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ओमप्रकाशजी शेटे यांना ओमप्रकाश शेट्टी यांना भारतीय जनता पार्टीनं ही जागा सोडून घेऊन उमेदवारी द्यावी अशी मागणी आहे आमची. कारण सर्वांना सोबत घेऊन म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जे काही लोकांपर्यंत आपली कामं पोहोचलेत त्या आणि एक तरुण तडफदार आणि कोणता उमेदवार या विधानसभा मतदारसंघाला मिळावा अशी आमची इच्छा आहे. ओके. आता यांनी सांगितलं की माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं खऱ्या अर्थानं उमेदवार बदलायला हवा. जे सध्या ज्या उमेदवाराची चर्चा आहे ते निवडून येतील का नाही सांगता येत नाही. आता आपण जाऊया की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत, प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आहेत, अखिल सय्यद. त्यांना विचारूया की नेमकं यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार खरंच तशी परिस्थिती आहे का? खरं जर विचार केलं तर माननीय प्रकाशदादा सोळंके साहेबांना महायुतीचं एक निष्ठेनं काम केलेलं आहे. त्यांनी कधी भेदभाव केला नाही की ताईंना उमेदवारी देऊ नका की फलानाला द्या, असा कधीही विरोध केलेला नाही. म्हणून प्रकाश सोळंके हे पहिले दावेदार आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे जागा अजितदादा गटाला सुटलेली, ज्यांना कोणा समजायला जर तिकीट पाहिजे असेल की किंवा ह्याला नको असेल तर त्यांना पहिली गोष्ट की त्यांना अजितदादा गटामध्ये प्रवेश करावा लागेल. हे जर मान्य शक्य असेल तर आम्ही सुद्धा जो अजितदादा उमेदवार देतील आम्ही त्यांचं काम करायला आम्ही सुद्धा तयार आहेत. आम्ही महायुतीसोबत तयार आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर उमेदवारी पाहिजे असेल कोणाला, कोणत्याही नेत्याला, तर त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा. नेमकं तुमचं म्हणणं काय याबद्दल? हे बघा, हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये आपण बघितलं काल जे भाजपात होते आज राष्ट्रवादीत, जे राष्ट्रवादीचे होते ते भाजपमध्ये आहेत. हे सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये करी जातील, कारण सत्ता आणणे आणि जास्तीत जास्त माणसं निवडून आणणे हे प्रत्येक पक्षाचं आणि त्या पक्ष प्रमुखाचा उद्देश आहे. त्यामुळे माननीय अजितदादा पवारांचं सुद्धा ते उद्दिष्ट असणं निश्चित आहे. IBच्या माध्यमातून जे काही सर्वे झाले असतील, वेगवेगळ्या माध्यमातून जे काही सर्वे झाले त्या सर्वेतून आलेल्या याच्यानुसार
पक्षातील काही वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणची उमेदवारी आदरणीय रमेश अडसकर यांना महायुतीची उमेदवारी अजितदादा गटाकडची द्यावी अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. वरिष्ठ पातळीवर तशा पद्धतीचे प्रयत्न आहेत आणि रमेशराव अडसकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारची पण अटकळ आहे. तशा पद्धतीने जर झालं तर आम्ही रमेश अडसकरांना निवडून आणण्यासाठी आमच्या जीवास रान करू. आपण पाहिलं माजलगाव मतदारसंघामधल्या दिंदुडे या गावामध्ये एक तरुण होते. सर्व तरुणांशी आपण चर्चा केली आणि त्यांचं मत जाणून घेतलं. काही जणांचं म्हणणं आहे की महायुतीनं उमेदवार बदलला पाहिजे. काही जणांचं म्हणणं आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराला न सोडता ती जागा भाजपला सोडली गेली पाहिजे. काही जणांचं म्हणणं आहे दुरंगी न होता या ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती होतील. त्यामुळं या ठिकाणची परिस्थिती एकंदरीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता पाहूया भविष्यामध्ये की ही लढत नेमकी कशी होणार आहे. मी अशोक खाडे, महाराष्ट्र टुडे, बीड.